मारण्याचं काम म्हणजे समाजाला न्याय देण्याचं काम पद्मश्री करत आहात. आणि ज्यांची आपण सर्वजण वाशिम पूर्ण जिथं बसलेले आहेत, मला वाटते प्रत्येकाला मनामध्ये ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्व आतुर आहोत, असे आपले भारत रत्न म्हणून ज्यांना आपण साहेब पदवी देतो, पण तो आपल्याला आमंत्रित करण्यासाठी एका हिंदी शायराची ओळी म्हणतो, ये मचलते है तो तूफान मचलते, ये मचलते हैं तो तूफान मचलते, ये पिघलते हैं तो तूफान पिघलते हैं, इन्हें छूने की कभी कोशिश मत करना, इन्होंने करवट बदली तो इतिहास बदल जाते हैं, इतिहास बदल जाते हैं. असा महाराष्ट्राचा इतिहास देशावर आणि विश्वावर नोंदवणारे आमचे पद्मश्री उज्ज्वल निकम साहेब यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी उद्घाटक म्हणून आपलं मनोगत येथे व्यक्त करावं. दानिश एम्पायरचे सर्वे सर्वा श्री देवेंद्रजी खडसे, त्यांचे दोन्ही चिरंजीव स्वप्नील, विनय, त्यांच्या दोन्ही सौभाग्यवती नातू अक्षय खडसे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी यांची खास उपस्थिती आहे असे त्यांचे व्याही विजय डोले, अरुण डोले, ज्यांची या कार्यक्रमासाठी खास आज उपस्थिती आहे, अशा प्रियदर्शनी इंदलकर, त्याचप्रमाणे डॉक्टर विवेकर, त्याचप्रमाणे नरेश चंदकोडे कानेडे कोडे, मिलिंदजी भावसार, श्री त्याचप्रमाणे गिनीज रेकॉर्ड ब्रेक करणारे श्री वानखडेजी, मंचावरील इतर सर्व सन्माननीय आणि उपस्थित बंधू-भगिनी. खरं म्हणजे वकिलाला तशी भाषणाची सवय नसते आणि फुकट बोलायची सवय तर अजिबात नसते, पण आज मी वकील या नात्याने इथे आलेलो आहे. खरं म्हणजे या कार्यक्रमाचं निमंत्रण मला संजय वाडे यांनी दिलं. मी संजूला म्हणत होतो, एका डिपार्टमेंटल स्टोर जिथे हॉटेल आहे, इतर अनेक सुविधा आहेत, त्याच्या उद्घाटनाला मी का यावं, हा माझा मूलभूत प्रश्न. दुसरा प्रश्न होता की कोण आहे ते देवेंद्रजी खडसे, ज्याची तुम्ही एवढी तरफदारी करता, मी यावं म्हणून सांगताय. संजू हा माझ्याच तालुक्याचा असल्यामुळे याला नकार कसा द्यायचा, म्हणून मी त्याला सांगितलं की संजू मी येईल, पण मला हेलिकॉप्टर लागेल, आहे का तुझी तयारी? संजू म्हणे हो, आम्ही ती तयारी ठेवतो. मी विचारून सांगतो देवेंद्रजींना काय सांगितलं मला माहिती नाही, तर त्याचं उत्तर आलं हो, आम्ही हेलिकॉप्टर चॉपरची व्यवस्था करू. म्हटलं पहिला बार फुकट गेला, दुसरा बार टाकला. म्हटलं मग तुम्ही कुठली तारीख सांगता? त्याने अमुक तारीख सांगितली. म्हटलं एक तारीख मला सोयीची नाही. मग म्हटलं तुम्हाला कोणती तारीख हवी? म्हटलं माझी ज्या वेळेला अकोला किंवा या वाशिमच्या जवळपास जिथे खटला चालू असेल त्या सुनावणीच्या तारखेला मी येईल आणि मग मी येईल. तीही तारीख त्यांनी चेंज केली, एकदा 22 ठेवली, एकदा 23 ठेवली. आणि खरोखर मला असं वाटलं की देवेंद्रांची मनापासून इच्छा आहे की मी या कार्यक्रमाला यावं, आणि म्हणून मी मुद्दामून आज इथे उपस्थित झालो. या दानिश एम्पायरचं उद्घाटन झालं आहे असं सुरुवातीलाच मी जाहीर करतो. काही वेळाला असं मला वाटलं की हा माझा सत्कार समारंभ तर चालू नाही, कारण सूत्रसंचालन करणाऱ्यापासून सगळेच कौतुक करायला लागले. सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या तरुण मित्राने काही हिंदी शेर सांगितले, पण त्यांना हा शेर माहित नाही. तो शेर असा आहे कि पैदा हुआ वकील तो शैतान ने कहा लो आज हम साहेब औलाद बन गए. परंतु त्यांच्या माहिती करता दुसरा शेर माझा तयार आहे. खुदा की मोहब्बत को फना कौन करेगा, फना म्हणजे कमी कर. खुदा की मोहब्बत को फना कौन करेगा, सभी बंदे नेक होंगे तो गुनाह कौन करेगा. विनोदाचा भाग जरी सोडला
तरी आज मी मगापासून वकील या असल्याने चौकसपणे मी बघत होतो. खोल्या एअर कंडिशन आहे, पॅसेज भरपूर आहे. मला स्वप्नील सांगत होता, विनय मागून धावपळ करत होता, देवेंद्रींच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता. मी देखील उत्सुकतेने सगळ्या खोल्यांचं निरीक्षण करत. मला या खोल्या एअर कंडिशन किंवा सुंदर भव्य आहेत यात विशेष काही वाटलं नाही. मी विचार करत होतो की ज्या माणसाने आपलं कार्यक्षेत्र नवी मुंबईमध्ये केलेलं आहे, त्यांनी आज वाशिम सारख्या आपल्या मूळ गावी येण्याची त्यांना काय इच्छा व्हावी. नंबर 1. नंबर 2, हे आपण उघडतो आहोत, हा पांढरा हत्ती चालेल की नाही. भाऊसाहेबांनी त्यांना काही शंका उपस्थित केल्या की आपण एवढा खर्च करता आहात, पण येथे ही वास्तू व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चालेल की नाही. भाऊसाहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळेला मी चिल्ड्रन किड्स रूम ती बघितली, म्हणजे विशेषतः त्याला काय नाव दिले मी नाही, किड झोन नाव आहे दिलेलं आहे. काय नाव? वंडरलँड. तर वंडरलँड मध्ये गेल्यानंतर लहान मुलं तुमचे वकील म्हणून काम करणार आहे. ज्याचा वाढदिवस या वंडरलँड मध्ये झाला त्या आई वडिलांना ते निश्चित खेचून आणतील. इतका उत्कृष्ट, म्हणजे मी प्रामाणिक सांगतो तुम्हाला, विनोदाचा भाग सोडून द्या, पण मी जवळजवळ खटल्याच्या निमित्ताने महाराष्ट्राला भंडारा नागपूर पासून तर थेट कोल्हापूरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात गेलेलो आहे. प्रत्येक जिल्ह्याची मला हॉटेल माहिती आहे, सर्किट हाऊस माहिती आहे, पण अशा तऱ्हेचं सगळ्या सोयीने उपयुक्त असणारं हे डॅनिश एम्पायर हे मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे. यात तुमची कल्पकता दिसते, त्याचप्रमाणे दूरदृष्टी दिसते. कारण असं आहे की लहान मुलांचे वाढदिवस, माझा नातू देखील 5 वर्षाचा आहे, त्यामुळे लहान मुलांचे वाढदिवस मुंबई सारख्या मोठ्या शहरी ज्या वेळेला बर्थडे म्हणून वाढदिवस हा साजरा केला जातो, तेव्हा ते घरात वाढदिवस होत नाही. तर ते अशाच ठिकाणी हॉटेलमध्ये होतात की जिथे लहान मुलांना करण्याची सगळी साधनं उपलब्ध होतात. आणि ही विशेष गोष्ट मला भावली की वाशिम सारख्या एका छोट्या शहरामध्ये आपण सगळ्या सोयींनी उपलब्ध असलेले सुसज्ज हॉल्स, तो कॉन्फरन्स करता असेल, लग्न समारंभाला वापरता येणार असेल, आणि विशेषतः सगळ्या सोयींनी उपयुक्त असं ही सुसज्ज आपण अशी बिल्डिंग बांधली. खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला एक मुद्दामून किस्सा आठवतो की डायनिंग रूम ही कशी असावी म्हणून मी चौकसपणे बघत होतो. कारण ज्या वेळेला 26/11 मुंबईवरती हल्ला झाला होता, त्यावेळेला अजमल अमीर कसाब आणि त्याचे 9 अतिरेक्यांनी हल्ला केला होता. कसाबच्या विरुद्ध खटला चालवत होता आणि कसाबच्या विरुद्ध खटला चालवत असताना कसाब हा एक उत्कृष्ट, म्हणजे अत्यंत प्रशिक्षित असा एक दहशतवादी होता. आणि ह्या दहशतवाद्याने आणि त्याच्या साथीदारांनी 26/11 रात्री मुंबईवरती हल्ला केला. न्यायालयात देखील त्याची वेगवेगळी नाटकं चालू होती आणि न्यायालयात नाटकं करत असताना सगळ्या प्रसार माध्यमांचं लक्ष तो काय कृती करतो, कशा प्रकारे आविर्भाव करतो याकडे जास्त लक्ष होतं. हे लक्ष देत असताना ज्या वेळेला कसाबने मला विचारलं की तुमच्या उजव्या हाताला लाल धागा का बांधलेला आहे, कारण मी त्याला म्हणलं याला राखी म्हणतात, बहीण भावाच्या रक्षणाची जबाबदारी घेत असते. कारण मी त्यावेळेला जळगाव नुकता सोमवारी मुंबईला आलो होतो, ऑर्थोडॉक्स तुरुंगात होतो, आणि मग त्यावेळेला त्याला विचारलं, मान खाली घेतली. तेवढ्या न्यायाधीश आले. न्यायाधीशांनी मला विचारलं की मी तो भाग काय सांगत होतो. मी म्हटलं त्यांना, न्यायाधीशांना पुन्हा राखी पौर्णिमेचं वर्णन सांगितलं, महत्व सांगितलं. हे करत असताना कसाबने मान खाली घालून डोळे आपले चुळू लागले. प्रसार माध्यमांना वाटलं की कसाबला वैदीची आठवण आहे. प्रसार माध्यमातले काही प्रतिनिधी बाहेर पळत गेले आणि ऑर्थोड रोड समोर
जवळजवळ 13 ते 14 ओबी व्हॅन्स त्यावेळेला ओबी व्हॅन्सने लाईव्ह टेलिकास्ट केलं जायचं. या ओबी व्हॅन्स उभ्या होत्या आणि त्यांनी ब्रेकिंग न्यूज टाकली की कसाब की आंखों में पानी, कसाब को आज बहन की याद आ गई. लगेच ते चॅनल पॅनल डिस्कशन सुरू झालं. पैनलिस्ट म्हणू लागले कि देखो कसाब को एक तो स्केपगोट बनाया गया है, कसाब असली गुन्हेगार नहीं, कसाब बेगुनाह है. अशा प्रकारची वक्तव्य देखील त्या चॅनल पॅनलच्या डिस्कशन मधून बाहेर पडू लागली. चॅनल पॅनल मधून एक निष्कर्ष असा निघू लागला की 26 अकराचे खरे दहशतवादी अजून सापडले नाही, कसाब सारखे छोटे सापडले आहेत, अशी टीका देखील होऊ लागली. हे सगळं झाल्यानंतर ज्या आमच्या इंटेलिजन्सच्या लोकांनी मला संध्याकाळी 4:30 पावणे 5 वाजता सांगितलं की बाहेर असं एक इमोशनल वेव्ह तयार केली. मी 5:30 वाजता कोर्टाच्या बाहेर आलो. बाहेर आल्यावरती अशाच प्रकारचं पोडियम ठेवलेला होता. 20-25 बूम्स माझ्या समोर होते. चैनल वाले ने विचारा कि निकम की आपकी पहली रिएक्शन क्या है, आप क्या कहना चाहते हैं. एकाने विचारलं, आज कसाबच्या डोळ्यातून पाणी पाहिलं मी, त्याला बहिणीची आठवण आली आहे, तुमचं काय म्हणणं आहे. इंग्लिश चॅनल वाले विचारायला लागले. अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. मी फक्त म्हटलं कि आज कसाब ने मटन बिरयानी की मांग की. क्या कसाब ने मटन बिरयानी की मांग की. चैनल पैनल का रोल बदलना, देखा कसाब कितना कुठार आतंकवादी है, इतने लोगों की जान लेने पर भी मटन बिरयानी मांग रहा है. अशा रीतीने तो एक वेगळा व्ह्यू, ज्याला परसेप्शन म्हटलं जातं, परसेप्शन तयार करण्यात. मला खात्री आहे देवेंद्रजी, या आपला मी मगाशी जेव्हा किचन रूम बघत होतो, खरंच कसाबने मटन बिर्याणी का मागितली की नाही, आज दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये कसाबच्या वकिलाने प्रश्न उपस्थित केला की साहेब, निकम साहेबांनी असं सांगितलं की कसाबने मटन बिर्याणी मागितली. कसाबचा वकील मी आहे, माझ्याकडे काही कसं बोलला नाही, मग यांच्याकडे कसं बोलला. न्यायाधीशांनी मला विचारलं, काय निकम तुमचं काय म्हणणं आहे. नाही सर, कसाबला विचारला मटन बिर्याणी मागितली की नाही. कसाबला वाटलं आपल्याला मटन बिर्याणी देण्याच्या गोष्टी चालू आहे, कसाबने मान खाली घातली. आता खरी मागितली की नाही मटन बिर्याणी, हे कसाबला आणि मलाच माहिती आहे. की देवेंद्रजी, ज्यावेळेला तुम्ही माझ्या नावाचा आग्रह धरत होता, त्यावेळेला माझ्या मनामध्ये हा सतत प्रश्न असेल की देवेंद्रजी का आणि संजू वाडे तुमची एवढी वारेमाप स्तुती करत होता. या देवेंद्रजींना मी आज प्रथम पाहिलं. देवेंद्रजी कुटुंबाला परिणाम झाला, पण माझा दावा असा असतो, मी ज्या व्यक्तीला बघतो, ज्या व्यक्तीला पाहतो, ज्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज पाहतो, ती व्यक्ती कशा वृत्तीची आहे, कशा प्रवृत्तीची आहे, हे सहज मी ताडू शकतो. याला रामदेव बाबाची योग विद्या लागत नाही. त्यामुळे प्रियदर्शनी माझ्याशी बोलताना म्हणाली, बापरे तुम्ही डेंजर दिसतात. प्रियदर्शनी, डेंजरस लोकांना मी कायम डेंजर दिसतो, चांगल्या लोकांसाठी मी चांगला. एवढी काळजी मला, तुला घायची घाबरण्याचं कारण नाही. तुला कोणी दम दिला, कोणी वाकडपणा केला, तर उज्ज्वल निकम माझे भाऊ आहे, एवढं तू सांग. देवेंद्रजी, या निमित्ताने मी सांगू इच्छितो की नेहमीच ज्या पद्धतीने मी बघत होतो, ज्या पद्धतीने स्वप्नील मला एक्सप्लेन करून सांगत होता, त्याला सांगण्याची एवढी उत्सुकता होती की त्याच्या कपाळाला सतत घाम येत होता, हात रुमालाने तो पुसत होता. पण याचा हीच गोष्ट असं दर्शवते की स्वप्नीलला असं वाटत होतं मी काय सांगावं आणि काय. खरोखर देवेंद्र, तुम्ही हुशार आहात. तुमचे व्याही, तुम्ही डोले योगायोगाने लग्नाच्या गाठी जुळतात, हे असं जरी आपण म्हटलं तरी साधारणपणे घर दुभंगायला कारण घरातली भांडणं ही एक निमित्त. आपली कल्पकतेला मी दाद देतो की घरात अशी भांडणं होऊ नये, घरात एकसंग राहावं, एकसंग कुटुंब पद्धतीने सांगावं. आणि याचाच उपयोग करून तुम्ही दोघी बहिणींना आपल्या घरी सुना आणल्या. दोघांचे चेहरे बघत होतो. एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, दुसरी आणखी उच्च विद्या विभाषित आहे. म्हणजे
पैसा आल्यानंतर हॉटेलच्या माध्यमातून कसा विनियोग चांगला करावा, किती वाचवावा, याचं सगळं तुम्हाला फुकट ज्ञान द्यायला देखील तुम्ही घरचे लोक ठेवा. हे भाग्य लागते या राजेंद्रजी, हे कोणाला मिळत नाही. आणि हे भाग्य का की ज्यावेळेला तुमच्या आई वडिलांना मी हार घातला, त्या आई वडिलांकडे बघून मला असं वाटलं की यांचे आई वडील इतके साधे, देवेंद्रजी एवढा सहजतेने विनंतीने म्हणतो आहे, याचाच अर्थ देव देखील देवेंद्रवरती खुश आहे. संजीव वाडेने मगाशी देवेंद्रवरती बोलताना बोला, असं देवेंद्रला कोणी हलकं समजू नये, कारण हा देवेंद्र नावाचा प्राणी, हे सगळे देवेंद्र नाही, तर कधी कोणाला हे करू शकतो असं नाही. मी अनेक राजकारणात देवेंद्रांची माझा संबंध येत असतो, त्यामुळे ते देवेंद्र हे देवेंद्र इतका सेन्सिटिव्ह देवेंद्र मी पाहिला नाही. आज देवेंद्र तुमच्या डोळ्यात अश्रू आहे हे मी समजू शकतो, कारण ज्या तडफेने तुम्ही मला सांगितलं हे माझ्या आई बाबा, कोणाला आठवण येत नाही आई वडिलांची. मी अनेक श्रीमंत पाहिली. मी ज्या वेळेला आता अयोध्याला गेलो होतो, सांगायला हरकत नाही, रिलायन्स चार्टर फ्लाईट मधून मी गौतम सिंघानिया बरोबर होतो, हेमा मालिनी माझ्या बरोबर होती, आम्ही 5 लोक बरोबर गेलो होतो. आणि मी गौतम सिंघानियाच्या मॅनेजर, जो मॅनेजर होता, त्यांना विचारलं की काय असं झालं की त्या फॅमिलीमध्ये कलह निर्माण झाला. अशा अनेक गोष्टी असतात आणि म्हणून आपल्याला चांगली मुलं मिळणं हे देखील एक भाग्याचं लक्षण आहे. आपली चांगल्या मुलांनी आपला पैशाचा विनियोग चांगला केला. पैसा फुकट मिळत नसतो, पैशासाठी बरोबर करावं लागतं, काम करावं लागतं, आणि जो पैसा सहजरित्या मिळतो तो कधी टिकत नसतो, हे लक्षात घ्या. वकील मित्रांना नेहमी सांगत असतो की प्रामाणिकपणा हा नेहमी आयुष्यामध्ये पाहिजे. जीवनात संघर्ष करण्याबरोबर प्रामाणिकपणा जर आपल्याजवळ असेल तर कुठल्याही संकटाला आपण तोंड देऊ शकतो, हे मी माझ्या उदाहरण सांगतो. मी आजपर्यंत जळगावला मी गावाला वकिली करत होतो. 93 साली मी मुंबई बॉम्बस्फोट घडल्याच्या निमित्तानं मुंबईला गेलो. तुमच्या आवाजामध्ये किती दम आहे, तुमच्या आवाजामध्ये किती इफेक्ट आहे हे समोरच्याला कळतं तेव्हा तुम्ही कोण आहात याची जाणीव होत असते. उगीच तुमच्या पुढे काय की पद आहेत ती फार क्षणभंगूर असतो. शेवटी आयुष्यामध्ये काय आहे की आपलं आयुष्य हे आनंदाने बागडण्याचे क्रीडांगण नाही, परंतु विपरीत परिस्थितीत झुंज देण्याचं एक रणांगण आहे, हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. आणि मला याचा आनंद आहे की देवेंद्रजी तुम्ही ज्या पद्धतीतून वरती आला, तुम्ही देखील काबाड कष्ट केले. रिलायन्सच्या मालकाने तुमच्यावरती विश्वास ठेवला. मुकेश अंबानी देखील माझ्या चांगले परिचयाचे आहे. आज त्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला, त्या विश्वासाचं तुम्ही चीज केलं, आणि म्हणून गावातल्या लोकांना देखील चांगलं मिळायला पाहिजे. फक्त एक काळजी घेतली पाहिजे स्वप्नील, की रेट्स मात्र फार किफायतशीर असले पाहिजे. लहान मुलांनी त्यांच्या मनामध्ये अशी कुठेही भावना यायला नको की आपले खिशाला कात्री लावली गेली. आणि म्हणून सामान्य माणसाचा विश्वास तुम्हाला स्वप्नील तुम्हाला टिकवायचा आहे. विनय ते तुला पाहून विनयचा परिचय अगोदर झाला, देवेंद्रांच्या अगोदर माझा विनयची परिचय झाला. तुम्ही दोघेही बंधू एकोप्याने राहाल याची मला खात्री आहे. दोघांच्याही सौभाग्यवतींचे हसतमुख दोघांचे चेहरे आहेत. आमच्या वहिनी तर या साध्याच दिसतात, परंतु या एक गोष्ट मात्र नक्की आहे की आयुष्यामध्ये आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर काही गोष्टींचा त्याग देखील करावा लागतो, आणि तो त्याग तुम्ही आज केलेला आहे. त्याग तुम्ही केला असल्यामुळेच तुम्ही आज एवढ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. निश्चितपणे मला जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे मी सांगेल की चांगलं, तुम्हाला अनेक लोक विचारत असतात, त्यावेळेला मी निश्चित सांगेल की हे असं हॉटेल आहे की जे दानिश एम्पायर म्हणून आज या संपूर्ण विदर्भामध्ये एक चांगलं नाव घेऊन येईल, आणि तुमच्या नावाचा प्रचार मी उज्ज्वल निकम करेल या की चांगल्या लोकांना आपण प्रोत्साहन केलं पाहिजे, प्रोत्साहित केलं पाहिजे. तुम्ही मला बोलवलं याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. खरं म्हणजे वकिलाच्या हातून एकाचं उद्घाटन करून घेणं ही गोष्ट फार कमी दुराप असतं, आणि वकील होण्याची माझी त्यावेळेला इच्छा अजिबात नव्हती, कारण आमच्या काळी लग्नाच्या मार्केटमध्ये वकिलाचा भाव फार डाऊन होता, आणि त्याच्यामुळे
मी ज्यावेळेला वडिलांच्या इच्छेखातर मी वकील झालो त्यावेळेला मी संतापाने कविता करू लागलो. त्या कवितेतलं हे सगळे कलाकार इथे असल्यामुळे मी देखील कविता करू शकतो. त्याच्याकरता मी एकच कळव म्हणते, जी डोळे लावून बघते ती असते त्याची दासी, जी डोळे चोरून बघते ती असते त्याची प्रेसीन, जी डोळे फाडून बघते ती असते त्याची बायको. एक तलावाचा पावसाळा घरी गेल्यावर काय परिस्थिती याचा विचार करा. ज्यात लवकर राळ शिजते त्याला प्रेशर कुकर म्हणतो, ज्यात उशिरा राळ साधी शेगडी आहे तिच्या पुढे कधीच राळ शिजत नाही ते असते त्याची बायको. झाल्यावर माझा कवितेचा सूर आणि मूळ देखील बदलला. पत्नीने मला पहिला प्रश्न विचारला की न्यायालयात देवाची शपथ घेतलं जातं म्हणजे का? म्हटलं सांगू? कोणी सांगा. पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा, पौर्णिमेचा पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा ढगाळून बघतो, देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा नजर कविता फार मोठी आहे. एकच कळव म्हणे, पत्नी खुश झाली म्हणे तुम्ही कविता पण येतात तुम्हाला? म्हटलं हो. म्हणू का? म्हटलं म्हणे म्हणा. म्हटलं समोरच्या वेलीवरती भिरभिरणारा अवखळ वारा जेव्हा अंगाशी चाटून येतो तेव्हा सांगतो याद येतो म्हणजे भक्ती संगती. म्हणजे कविता थांबू आता. अशा रीतीने एक वेगळा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न एवढ्याच करता केला की ज्या उद्देशाने आपण हे आज दानिश एम्पायर मानलेला आहे तो उद्देश तुमचा सफल हो एवढ्याच मी या सदिच्छा व्यक्त करतो. आपण बोलावलात कारण मला पुढे 5 तासाचा प्रवास करायचा आहे. उद्या लगेच पुण्याहून लगेच सातारा, परत मुंबई, नागपूर असं जायचंय. त्यामुळे मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. सरांनी बरोबर त्यांच्या नाव आणि कीर्तीप्रमाणे प्रत्येकाला जिंकलं आणि सरांचं नवा स्वरूपी आम्हाला महाराष्ट्राला आज वाशिमच्या माध्यमातून कळलं. कवी हृदयाचे सुद्धा व्यक्तिमत्व इतके मोठी वकिली क्षेत्रातही त्यांची चांगल्या लोकांना शिक्षा देण्याची जी कल्पकता आहे ती त्यांच्या माध्यमातून निर्माण होते. आणि सरांनी एक गुरुमंत्र सुद्धा दिला. प्रत्येक इथं जे व्यक्ती आलेली आहे आपल्या बायकांना जर आपल्याला सांभाळायचं असेल, खुश ठेवायचं असेल तर त्यांच्यासारखा कविता आपल्यालाही लिहायला प्रारंभ करावा लागेल. आजपासून हा संकल्प आपल्याला इथे घ्यावा लागेल. म्हणजे आनंदाचा डोहाळा. आणि देवेंद्र खडसे पाटील साहेबांसोबत त्यांनी जो जिव्हाळा त्यांनी दाखवला आणि प्रियदर्शनी ताईसाठी सांगितलं की आपण मला फक्त भाऊ म्हणायचं. तर मला वाटतं जितक्या महिला आहे त्यांना सुद्धा एक भाऊ, हक्काचा भाऊ म्हणजे तुमच्या रक्षणाचा भाऊ उज्ज्वल रूपानं आपल्या या वाशिमकरांना मिळालेला आहे. आणि खडसे साहेबांच्या आई वडिलांचा सुद्धा इथे उल्लेख झाला. असे पुत्र फार कमी जन्मतात जे आई वडिलांची परंपरा त्यांच्या संस्काराची पिढी पुढे नेतात आणि त्यांचा स्वार्थ त्यांचे पुत्र स्वप्नील आणि विनय दादा आणि त्यांच्या सर्व नातवंड परिवार येथे नेत आहे. अतिशय चांगला हा कल्पकतेचा डोहाळा. आणि दानिश एम्पायर हे सर्वात मोठा एम्पायर ज्यांची ग्वाही साक्षात येथे पद्मश्री निकम साहेबांनी दिलेली आहे. म्हणून आता चिंतेची कोणतीही बाब राहिलेली नाही. हा दानिश एम्पायर विदर्भामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करेल. आणि जिथे जिथे व्यक्ती जाईल आपण इथून जाल आणि उद्यापासून नाही आतापासूनच आमच्या प्रचाराला प्रारंभ करावा. कारण इतकं चांगलं स्थान केवळ आपल्या वाशिममध्ये दानिशच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे. खरोखर साहेबांचं मी मनापूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि यानंतर आभाराची सूत्रे ऍडव्होकेट सुरेशजी टेकाडे. कारण आम्हाला सुद्धा भीती होती साहेब. संचालन तो झाला दुसरा व्यक्ती, मात्र वकील साहेब आमचे पद्मश्री आहेत. खडसे साहेबांनी सुद्धा डोकं चालवलं म्हणजे ऍडव्होकेटच उभं करू आपण. ऍडव्होकेट सुरेशजी टेकाडे म्हणजे